नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काही महत्त्वाच्या किचन टिप्स सांगणार आहे। नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग चालू करूया। नंबर 1, भाजीपाला व धान्य हाताळताना हिरव्या पालेभाज्या धुण्याआधी 10 मिनिटे पाण्यात मीठ घालून शिजवून ठेवल्यास त्यातील माती किडे सहज निघतात। कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून कापण्यापूर्वी कांदा 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा किंवा पाण्यात ठेवा। बटाटे स्वच्छ व पांढरे राहावेत यासाठी सोलून झाल्यावर लगेच पाण्यात टाका। मटर लवकर सोलायचं असेल तर काही मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवा, शेंगा पटकन तुटतात। कडधान्य शिजवताना फुगत असल्यास 1 चमचा तेलाचा वापर करा, उकळी आटोक्यात राहते। नंबर 2, मसाले व सुगंध टिकवण्यासाठी हळद, लाल तिखट, धने, जिरे पावडर ह्यासारखे मसाले ओलावा टाळण्यासाठी काचेच्या हवाबंद डब्यात ठेवा। गरम मसाला किंवा काळा मसाला जास्त प्रमाणात बनवणे टाळा। सुगंध टिकवण्यासाठी दर 15-20 दिवसांनी कमी प्रमाणात ताजा बारीक करा। ताजी कोथिंबीर पाण्यात धुवून कापडावर सुकवून एअरटाईट डब्यात ठेवल्यास ती 5-7 दिवस ताजी राहते। नंबर 3, स्वयंपाक जलद बनवण्यासाठी डाळी, कडधान्य आधी 10 मिनिटे 30 मिनिटे कोमट पाण्यात भिजवून ठेवल्यास प्रेशर कुकरमध्ये लवकर शिजतात। भात हलका आणि मोकळा हवा असेल तर पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा आणि शिजवल्यानंतर लगेच मोठ्या ताटात पसरून घ्या। गॅसवरील वेळ वाचवण्यासाठी आठवड्यातून एकदा बेसिक प्रेप करा। कांदा, टोमॅटो प्युरी, आले लसूण पेस्ट तयार करून फ्रीजमध्ये ठेवा। 4, तळण व फोडणी टिप्स। तळणीसाठी तेल योग्य तापमानाला यावे म्हणून एक छोटा तुकडा ब्रेड किंवा पिठाचे गोळे तेलात सोडा। तो पटकन वर आला तर तेल उत्तम तापले आहे। पापड किंवा वडे तळताना तेलात चिमूटभर मीठ घातल्यास ते जास्त तेल शोषत नाही। फोडणी करताना हिंग शेवटी न टाकता तेलात आधी टाकल्यास सुगंध जास्त येतो। 5, चवीत बदल आणण्यासाठी छोट्या युक्त्या। आमटी किंवा सूप फिक्के झाले तर चिमूटभर साखर, लिंबाचा रस किंवा थोडेसे टोमॅटो प्युरी घालून स्वाद वाढवा। भाजी तिखट झाली तर एक उकडलेला बटाटा चिरून मिसळल्यास तिखटपणा आणि भाजी चवदार होते, आटोक्यात येतो। बेसनाच्या पाककृतींना ढोकळा, कढी चांगला पोत यावा म्हणून पीठ फेटताना थोडेसे दही वापरा। नंबर 6, स्वच्छता आणि व्यवस्थापन कसे करावे। स्टोव्ह किंवा गॅसवर तेलाचे डाग बसू नयेत म्हणून स्वयंपाक झाल्यानंतर लगेच कोमट पाण्यात भिजवलेल्या कापडाने पुसा। वापरलेली भांडी लगेच धुणे शक्य नसेल तर त्यात थोडेसे पाणी व सोडा घालून भिजवून ठेवा, चिकटलेले पदार्थ सहज निघतात। फ्रीजमध्ये वास येऊ नये म्हणून एका वाटीत बेकिंग सोडा किंवा लिंबाच्या साल्या ठेवा। 7 नंबर, गोड पदार्थांच्या टिप्स। रव्याचे किंवा बेसनाचे लाडू बांधताना मिश्रण कोरडे वाटत असल्यास गरम तूप 1 चमचा घालून मळा। शेवया तुटू नयेत म्हणून भाजताना मंद आचेवर हळूहळू भाजा। साखरेची पाक जाडसर करून ठेवण्याऐवजी गरजेनुसार ताजी बनवा, त्यामुळे मिठाचे पोत व चव उत्तम राहते। वाचवा वेळ, पैसा आणि मेहनत। भाज्या विकत आणताना त्याच्या देठाकडे नीट पहा, त्याच्या देठाचे रंग हलके हिरवे असतात। उरलेला भात नेहमी फेकू नका, त्याचे दही भात, भाताचे थालीपीठ किंवा फ्राईड राईस अनेक प्रकार करता येतात। दूध सांडू नये म्हणून उकळताना भांड्याच्या काढा तुपाने हलक्या हाताने चाळा। श्री स्वामी समर्थ।